आता बातमी आहे नांदेडमधून. नांदेड शहरात वाढत्या गँगवरच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार स्वतः मध्यरात्री दुचाकीवरून नाईट पेट्रोलिंग करत शहरात उतरले आहेत. सलग 3 दिवसात गँगवॉरमध्ये 5 जणांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोड घेत गुन्हेगारीवर लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषतः गल्लीबोळ आणि संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीतच 25 सराईत आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची सुमारे 5 किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी व्हिजिबल पोलिसिंगवर भर देत स्वतः दुचाकीवरून शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागात गस्त घालून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान नाईट पेट्रोलिंग आणि सरप्राईज तपासण्या पुढील काळातही नियमित सुरू राहणार असून गुन्हेगारीला कोणतीही सहनशीलता दाखविली जाणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. आमचे लोकांना सुद्धा आणि आमचे स्टाफला सुद्धा की आपण बाईक पेट्रोलिंग जे सर्वात इफेक्टिव्ह पेट्रोलिंग आहे, गल्ली गोळामध्ये आपण जाऊन पेट्रोलिंग करू शकतो. म्हणून आमचे जे स्ट्रीट सेफ्टी पथकचे चार्ली आहे, जवळपास 18 चार्ली आपण सिटीमध्ये ठेवतो आणि तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या 4 ते 5 बीट मार्शल आहे. आणि जर हा इफेक्टिव्हली पेट्रोलिंग किंवा रोडवर व्हिजिबल पोलिसिंग केला तो बरेच इफेक्ट पडणार. तो आज एक मेसेज आमचे स्टाफसाठी आमची इंटरनल पण आहे की जे काही आम्हाला मीडियम भेटलेला आहे, 4 चाकी असो, मोबाईल असो किंवा मोटरसायकल पेट्रोलिंग, व्हिजिबल पोलिसिंग आमची चांगली आणि इफेक्टिव्ह असली पाहिजे. जर हा चांगली झाली तर लोकांमध्ये एक दिसतो की हा पोलीस आहे ग्राउंडवर आणि गुन्हेगारला सुद्धा दिसतो की पोलीस आहे. तो दोन्हीमध्ये फायदा होतो. हा एक मेसेज होता. आणि मला पण एक अवेअरनेस असतो की हा कोण गल्लीमध्ये जास्त प्रॉब्लेम आहे. आपण गाडीवर जातो तो लगेच पडून जातो, लोक मला दिसत पण नाही. पण मी सिनियर ऑफिसर जर स्वतः ग्राउंडवर 2 व्हीलरवर प्रत्येक गल्ली गोळा एक दिवशी कव्हर केला तो आम्हाला पण थोडा जास्त आयडिया आणि थोडासा जास्त इमॅजिनेशन येतो की कोणत्या गल्लीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल आज मी अरुणोदय नगर गेला, कनाल रोड कव्हर केला, पीर बुरहानचे गल्ली एकदम आतमध्ये जाऊन पाहिला की हा काय प्रॉब्लेम आहे तिथे आणि कसं आपण अजून जास्त इफेक्टिव्ह पेट्रोलिंग करू. तो एक मला वाटतो स्टाफसाठीच आज मोटरसायकलवर मी फिरलो की आम्ही सर्व सोबत आहोत. जसं आपण म्हणतो ऑल बूट्स ऑन द ग्राउंड, की सर्व आम्ही ग्राउंडवर आहोत. रात्री असो दिवसा असो, देर इज नो सिनियर ऑफिसर और ज्युनियर ऑफिसर्स. आम्ही सर्व सोबत चांगला जर आपण ग्राउंडवर पोलिसिंग केला तर नक्कीच इफेक्ट होईल. घटना होऊ शकतो आज पण, कल उद्या पण जर आपली पोलिसिंग चांगली असेल आणि बेसिक पोलिसिंगवर आपण फोकस करू तर नक्कीच पब्लिक परसेप्शन पण इम्प्रूव्ह होईल. सर, विशेषतः रात्री बेरात्री जे मुलं फिरतात त्यांच्याकडून क्राईम होत असतो आणि ही जी पेट्रोलिंग सुरू आहे ती कंटिन्यू राहणार आहे का? आणि नांदेडकरांसाठी रात्री फिरणाऱ्या टवाळखोरांसाठी काय आव्हान आहे? अरे ते 100% हा कंटिन्यू आम्ही ठेवणारच. जे शॉप्स क्लोजिंग असो, अननेसेसरली शॉप्स किंवा हॉटेल्स ओपन ठेवणे आणि त्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जाऊन रात्रभर बसणे आणि दुसऱ्याला त्रास देणे, हा आपण सिटीमध्ये चलू देणार नाही. आणि 100% व्हिजिबल पोलिसिंग आणि रात्रीमध्ये इफेक्टिव्ह पेट्रोलिंग आम्ही कंटिन्यू ठेवणार. दुसरी गोष्टी आहे की जे सराईत गुन्हेगार त्यांची चेकिंग करण्याची एक जी पद्धत आहे की आपण रात्री बेरात्री सरप्राईज नाकाबंदी करतो, कॉम्बिंग करतो, कधी रात्री करतो कधी सकाळी करतो आपण. तो हा सरप्राईज कॉम्बिंग आणि चेकिंग ऑपरेशन पण सतत आपण कंटिन्यू ठेवणार. नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आव्हान करणार की वेळेवर जर अननेसेसरली रात्री बेरात्री फिरण्याचे नुकसान आहे, फायदा काही नाही. आणि पेरेंट्सला मी सुद्धा आव्हान करणार की तुम्ही पण थोडासा तुमचे जे आहे मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा लक्ष द्या की कुठे फिरत आहे. त्यांना विचारला पाहिजे. क्वेश्चन जर तुम्ही सुद्धा फक्त केला की कुठे तुम्हाला काय गरज आहे इतकी रात्री जाण्याची, तो बरेच इफेक्ट असणार. की हा रात्री एक मित्रसोबत अननेसेसरली इकडे तिकडे फिरणे, मूव्ही जाणे, हॉटेलवर जाऊन बसणे किंवा चौकवर असंच जाऊन उभे होणे, ते पेरेंट्स आणि आजूबाजूचे लोकांना सुद्धा हा एक जबाबदारीची भान असली पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही पण कॉन्ट्रीब्यूट करणार. ओके, थँक्यू.
तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.